नमस्कार. आज आपण आलो आहोत जुन्या गोव्यातील गोवा राज्यातील जनतेवर पोर्तुगीजांनी केलेल्या अत्याचाराची साक्ष देणारा रक्तरंजित हातकतरो खांबाला भेट देण्यासाठी. आपल्या धर्माच्या, समाजाच्या, संस्कृतीचा स्वाभिमानासाठी बलिदान देणाऱ्या गोमंतकीयाचा स्मृतिस्तंभ म्हणजेच हाच तो हातकतरो खांब. गोव्यातील पोर्तुगीज सरकारने 1560 मध्ये इक्विजिशन नामक एक जुलमी कायदा आणला. या कायद्याद्वारे येथील मूळ नागरिकांवर धर्म परिवर्तनाचे कायदे लादले होते आणि हे कायदे न मानणाऱ्यांना नॉन बिलिव्हर्स असे पोर्तुगीज संबोधित असे. नागरिकांचा अमानुष छळ करून विविध शिक्षेचा अंमल पोर्तुगीज करत असे. त्याच शिक्षेचा एक भाग म्हणजे शिक्षा झालेल्या लोकांना घोड्याला बांधून फरफटत या हातकतरो खांबापर्यंत आणले जात असे व येथे सर्व समक्ष ह्या खांबाला बांधून त्याचे हात कलम केले जात असे. अशा कित्येक प्रकारच्या शिक्षा पोर्तुगीजांकडून केल्या जात होत्या. खरे पाहता लेस्बियनमध्ये पास झालेला हा इक्विजिशनचा कायदा बहुतेक करून ख्रिस्ताव म्हणजेच ख्रिश्चन कम्युनिटीसाठी होता, पण तत्कालीन विजराई कायद्याचा गैरवापर करत होता. पोर्तुगीजांनी गोव्यातील कित्येक मंदिरे उद्ध्वस्त केली, कित्येक मंदिराचे चर्चेत रूपांतर केले. पेपरावर जरी हिंदू ख्रिश्चन झाले असले तरी घरामध्ये ते आपल्या धर्माचेच आचरण करत. त्यामुळे जेजुईत पाद्री जास्तीत चिडले होते. घरामध्ये देखील पूजण्यात मनाई असे तरी देखील हिंदू लोक मोठ्या पेटीत ट्रंकमध्ये देव लपून ठेवून पूजा करत होते. प्रत्येक घरासमोर अंगणात पूजा करण्यासाठी सुंदर तुळशी वृंदावन असे, पण ती सवय मोडून काढण्यासाठी कित्येक घरासमोरील अंगणातील तुळशी वृंदावनातली तुळस उपटून काढली व त्या जागी क्रॉस बसवण्यात येत असे. जुने गोव्यातील हातकतरो खांब ही साधारण वस्तू नसून आपल्या धर्मासाठी, देशासाठी, स्वाभिमानासाठी बलिदान देणाऱ्या गोमंतकीयाचे एक ज्वलंत प्रतीक आहे. गोमंतकीयावर केलेल्या भयानक अत्याचाराचा हा स्तंभ महत्वाचा साक्षीदार आहे. हातकतरो खांब जतन केल्यास आपल्या पूर्वजाच्या बलिदानाची जाणीव पुढील पिढीच्या मनात जागृत राहील. शौर्य आणि इतिहास याची स्मृती जागृत ठेवण्याच्या वास्तू आणि वास्तूचे महत्त्व मोठे आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी असे स्मृतीस्थळ जतन करून व पुरातन वारसास्थळ झाले पाहिजे म्हणून कित्येक वर्ष गोमंतकीय सारख्या संघटना लढा देत आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराया.